पकड तिला. कुठे गेले असेल? आता साहेबांनी विचारलं तर काय सांगायचं? साहेब का आपल्याला सोडणार नाही. चल तिकडे बघू. आता माझा पुनर्जन्म झालाय. ज्या घरात मी मायेने राहिले तिथेच माझ्या बाळाच्या आणि माझ्या मृत्यूचा कट रचला गेला. आता मला त्या गावातही परत जाता येणार नाही आणि घरी जाण्याचा तर प्रश्नच येत नाही. मी कुठल्याच ओळखीच्या व्यक्तीकडे जाऊ शकत नाही. विठ्ठला, माझ्यासाठी नाही पण माझ्या या निरागस बाळासाठी मला जगावं लागेल. आता या सावलीला स्वतःचं अस्तित्व पुसून टाकावं लागेल. कोणालाही कळता कामा नाही की मी जिवंत आहे. मला आता अज्ञातवासात जावं लागेल. विठ्ठला, तूच मार्ग दाखव. सापडली? नाही. अरे इथंच कुठं. थांब, साहेबाला फोन लावतो. स्पीकर बेटा. काय रे माझी छकुल्या? साहेब, एक गडबड झाली. काय गडबड झाली रे? साहेब, ती पोरगी खूप आगाऊ निघाली. आम्हाला धक्का मारून जंगलात शिरली. ती पोरगी सारंगपर्यंत पोहोचली ना माझी वाट लागेल. आणि तुम्हाला पण मी सोडणार नाही, कळलं का? शोधतोय आम्ही तिला. ती इथंच कुठेतरी असेल. शोधून काढलं. मला ती पोरगी पाहिजे. हो हो साहेब. सावलीने डायव्होर्स मागवलाय. सारंग, जिथे माझा नवराच माझ्या अंगावर हात उचलतो त्या घरात मला राहण्यात इंटरेस्ट नाही. सारंग दादा, अरे असं काय घडलंय? सावलीहून असं वागेल? शक्यच नाही. तू नको विश्वास ठेवू सगळ्यांवर. नाहीच आहे माझा विश्वास. पण या पेपरचं काय करायचं? तिचं नाव आहे यात, सही आहे तिची. स्वतः येऊन पेपर्स देऊन गेली. सारंग दादा, तुझी परीक्षा घेत असेल ती आणि वागली असेल रागाच्या भरात. परीक्षा घ्यायला काही हरकत नाही, पण माझ्याशी बोलायला तरी हवं. किती फोन केले मी तिला, लागतच नाही तिचा फोन. तू एक काम कर, त्या पेपरवर सही करायची नाही. जोपर्यंत सावलीहून येऊन सांगत नाही ना की मला डिवोर्स हवाय, हे पेपर मी दिलेत, तोपर्यंत आपण ना खोटंच म्हणायचं. नाही, माझंही हेच ठरलंय. जोपर्यंत इथे येऊन ती माझ्याशी बोलत नाही तोपर्यंत या पेपर्सला हात पण नाही लावणार नाही. सावलीचा मेसेज आहे. सारंग, त्या पेपर्सवर तातडीने सही करा आणि ते राजदादांकडे सोपवा. ते माझ्यापर्यंत पोहोचवतील. मला आता तुम्ही कधीही फोन करायचा किंवा भेटायचा प्रयत्न करू नका. आता आपल्यात कोणतंही नातं उरलेलं नाही. मी तुम्हाला या लग्नाच्या बेडीतून मुक्त करते, तुम्ही पण मला मुक्त करा. आपण दोघं आता कधीच एकत्र येऊ शकत नाही. काय चाललंय? दादाकडे पेपर दे, मी तुला भेटणार नाही. सारंग दादा, तू एक काम कर, प्लीज फोन कर. फोन कर आता जाता. नको बबलू, कदाचित खरंच तिला बोलायचं नसेल माझ्याशी. तुझा इगो बाजूला ठेव आणि परत कर फोन. फोन लागत नाही तिचा. ती हे मेसेज खेळतीये आणि असलं हे मेसेजमध्ये बोलणं वगैरे मला नाही खेळायचंय. मला काहीही न बोलता हे असं संपवायचं नाहीये. एकदा भेटून समोरासमोर बोलू, मग तुला हवं असेल तर मी सही करेन.
मला तुमचं तोंडही बघायचं नाही. सही करा आणि विषय संपवा. तिला जरी नातं नको असेल तर आपण फोर्स नको करायला बबलू. क्या बात आहे सावली, तू माझ्या हातनं सटकलीस. पण तुझा तो इनबिल्ट स्वभाव आहे ना दुसऱ्यांना मदत करायचा, तो तसाच आहे. तुझा हा मोबाईल माझ्या ताब्यात आला तर तुझं नशीब कायमचं पुसून टाकणार मी. काय रे सापडले? आता साहेब काय आपल्याला जिवंत सोडत नाही. हे बघ, ती पळून गेली पण तिचा मोबाईल सापडलाय. निदान एक गोष्ट तरी चांगली झाली, रिकाम्या हाताने तरी परत जावं लागणार नाही. थांब, मी साहेबांना फोन करतो. हॅलो साहेब. हे बोल बोल बोल, सापडली का रे ती? हो साहेब, ती नाही सापडली पण तिचा मोबाईल मात्र सापडलाय. गडबडीत व्हॅनमध्ये राहून गेला. तुला बाईला शोधायला सांगितले, फोन कसे? ते ऐक रे म्हणे, फोन माझ्याकडे घेऊन यायचा. विकायचा प्रयत्न केला ना मारून टाकीन, कळलं काय? स्ट्रेट माझ्याकडे घेऊन ये. हो साहेब, आणतो. सावलीचा फोन तिला माहितीच नाही केवढं मोठं अस्त्र माझ्या हातात दिलंय तिने. आता त्याचा वापर करतो. तर सारंग जाम पेटला. आता काहीतरी असं करायला हवं की त्याच्या आयुष्याची, त्याच्या प्रेमाची राखरांगोळी व्हायला पाहिजे. क्या बाटी, काय कर. डिअर सारंग, नाही नाही नाही, मराठीत बाबा, मराठी. सारंग सर, तिलोत्तम मेंदळ्यांचा वापर. आईचा पदर सोडू नकोस कधीच. सावलीवणीचा मेसेज आहे. सारंग, आईचा पदर सोडू नकोस कधीच. दिसायला रंगाने गोरी असली तर तिचं मन मात्र कोळशासारखं काळं आहे. तुझ्या घरच्यांची लायकी समजली आहे मला, म्हणून मी आता त्या घरात पुन्हा भाऊ ठेवणार नाही.